आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी जे 1 लाखाच्या वर उत्पन्न काढतात किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अति प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतात अशा शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे। याचा उद्देश एवढाच आहे की इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन सध्याला जी मागच्या वर्षी जी आपण पाहतोय जवळपास 80च्या वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती, अशी जरी परिस्थिती आली तर आपल्या इतर शेतकऱ्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन पाऊस कमी हो किंवा जास्त हो त्यांचं स्वतःचं नुकसान होऊ नये आणि उत्पन्न सारखंच राहिलं पाहिजे म्हणून इतर शेतकरी प्रेरणा घ्यावी आणि रेशीम शेती करावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता। किती शेतकऱ्यांचा आपण उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार वगैरे यावर्षी आपण जिल्हा स्तरावर 4 आणि 8 तालुक्यामधून 3 अशा पद्धतीने आपण एक 30 शेतकरी आणि त्याच्यामधून उत्कृष्ट रोजगार सेवक आणि चॉकी सेंटर यांचा आपण सत्कार आयोजित केला होता। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी आपण उत्कृष्ट शेतकरी असा निवडण्याचा संकल्प आपण केलेला आहे। आता असं आहे की याच्यातून एक स्पर्धा शेतकऱ्यामध्ये तयार होऊन उत्पन्न जास्तीत जास्त वाढलं पाहिजे। पहिला जो शेतकरी जिल्हा स्तरावर आला आहे हनुमंतराव शिंदे याचं एका वर्षामध्ये 7,60,000 रुपयाचं उत्पन्न आहे। असा पुढच्या वर्षी 8,10,000 आलं, 8,10,00,000 जर आलं तर अशा पद्धतीने आपण दिवसेंदिवस शेतकरी वाढतील अशी मला अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना आव्हान काय असणार आहे सर? मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो, आपण जी सध्याला शेती करतोय ती शेती परवडणारी नाही किंबहुना त्याच्यातून आपली मजुरी सुद्धा निघत नाही। जर आपण रेग्युलर पिकं पारंपरिक पिकं घेतले कापूस सोयाबीन किंवा ऊस असं असेल तर याच्यातून आपल्याला जवळपास 30,000 40,000 रुपये मिळू शकतात। त्याच्यातून वर्षाचे जर पकडले आपण 30,000 म्हणजे 3,000 रुपये सुद्धा महिना नाही। त्याच्यामुळे आपण जर रेशीम शेती केली तर किंबहुना कमीत कमी आपण 1 लाख रुपये प्रतिवर्षी एवढं उत्पन्न करणार याची मी 100% हमी देतो। सर जिल्हाधिकाऱ्यांनी आता महारेशीम अभियान आमचं नुकतेच संपलं आहे। महारेशीम अभियानामध्ये आम्ही जवळपास 500 एकरची नोंदणी केली आहे आणि पोखरामधून 1,000 एकरची नोंदणी झाली आहे। ही नोंदणी रेशीम नोंदणीसाठी रेशीम लागवडीसाठी झाली। हे कन्वर्ट जर लागवडीमध्ये झालं तर या जवळपास याच वर्षी 500 ते 700 एकर लागवड होईल। याचा पुढच्या वर्षी डबलवर आणि दुसऱ्या वर्षी आपण 3 पट म्हणजे 2-3 हजार एकर असा टप्प्याटप्प्याने न्यायचा आमचा विचार आहे।